ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तुझ्यावरी प्रेम करणार, मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती येवो, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती येवो, मागे न फिरणार. मी तुझी सेवा करीन, तुझीच मी सेवा करीन. मी तुझी सेवा करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहान याचा 2रा अध्याय वचने 6 ते 11. योहान याचा 2रा अध्याय वचने 6 ते 11. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाकले, तो द्राक्षरस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो, आणि लोक यथेच्छ प्याले मग निरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले, आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. देवबाप वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जीवसने आम्हासमोर वाचण्यात आलेले आहेत. योहान कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 6 ते 11. या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला जो चमत्कार आहे तो आम्हाला इथं दिसून येतो. प्रभू येशू ख्रिस्त काना येथील लग्नामध्ये तो हजर आहे. या ठिकाणी पाहतो की त्याची आई, त्याचे शिष्य, त्याच्याबरोबर ती काना येथील लग्नामध्ये जे आमंत्रित केल्या गेलेले आहेत ते तेथे गेल्याच्या नंतर ज्यावेळेस जेवणावळीमध्ये सर्व लोक बसलेले होते त्यावेळेस त्याच्या आईपर्यंत ही बातमी आली की जेवणावळीमध्ये जो द्राक्षरस जो वाढण्यात आलेला आहे तो द्राक्षरस संपलेला आहे. आणि म्हणून आईला ही माहिती होतं की हा माझा प्रभू, माझा येशू आहे, आणि निश्चितच तो काहीतरी येथे चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ती प्रभू त्याला म्हणते की द्राक्षरस जो आहे तो संपलेला आहे. परंतु प्रभू तिला म्हणतो की बाई, तुझा आणि माझा या कार्याबद्दल काय संबंध आहे, आणि माझी वेळ अजून आलेली नाही. प्रभू येशू ख्रिस्तानी या ठिकाणी काना येथे केलेला हा पहिला जो चमत्कार आहे तो इथे आम्हाला दिसत आहे, आणि तो म्हणतो की माझी वेळ अजून आलेली नाही.
आणि ज्यावेळेस असा प्रकार घडेल की त्यावेळेस निश्चितच मी काहीतरी करेल. आणि म्हणून त्याच्या आईला ही गोष्ट समजलेली आहे आणि म्हणून ती जेवण कारभारी जे आहे, जे चाकर जे आहेत, त्यांना ती सांगत आहे की हा तुम्हाला जे काही सांगल ते करा. आणि मग प्रभू ख्रिस्त त्यांना सांगतो की जे रांजण जे आहे ते रांजण पाण्याने तुम्ही भरा आणि ते काठोकाठ असं भरा. आणि त्यांनी ते त्या रांजण जे आहे ते काठोकाठ भरले. पण या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू ख्रिस्तांनी काही ते प्रार्थना केली नाही किंवा काही त्या रांजणावरती ते हात ठेवलेला नाही किंवा कुठल्या प्रकारे त्यांनी मोठ्याने ओरडून काही गोष्टी ते सांगितलेल्या नाही. फक्त एक आज्ञा दिलेली आहे की रांजण जे आहे ते पाण्याने भरा. आणि तेथील चाकरांनी किंवा त्या लोकांनी सुद्धा त्या विश्वासाने ते रांजण भरलेलं आहे. आणि रांजण भरल्याच्या नंतर ताबडतोब त्यांना सांगितलं की आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे तुम्ही घेऊन जा. आणि तेव्हा ते तिथे घेऊन गेले आणि भोजन कारभाराने ज्यावेळेस ते चाकले त्यावेळेस त्याला थोडं आश्चर्य वाटलं, कारण की पहिला जो द्राक्षरस होता तो द्राक्षरसाच्या पेक्षा हा जो द्राक्षरस आहे हा एक उत्तम आणि चांगल्या क्वालिटीचा द्राक्षरस होता. आणि म्हणून त्याला हे आश्चर्य वाटलं की आता संपलेला द्राक्षरस होता आणि दुसरा द्राक्षरस यांनी आणला कुठून, आणि एवढ्या कमी वेळामध्ये इतक्या मोठमोठ्या रांजणामध्ये भरलेला जो द्राक्षरस आहे हा कुठून आलेला आहे. आणि आम्ही पाहतो की ज्यावेळेस तो द्राक्षरस आहे की प्रभूच्या सांगण्यावरून जे पाणी जे आहे, केवळ त्या पाण्याच्याद्वारे जो द्राक्षरस प्रियांना जो बनलेला आहे तो इथे आम्हाला दिसून येत आहे. आम्ही इथे पाहतो की त्या लग्नामध्ये आलेला जो मोठा प्रसंग आहे की द्राक्षरस संपल्याच्या नंतर कदाचित जे ज्याच्या घरामध्ये लग्न आहे त्याला मोठा हा प्रश्न पडला असेल की आता इतका मोठ्या प्रमाणातला द्राक्षरस आम्ही आणायचा कुठून, कारण की द्राक्षरस बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला बराच कालावधी जातो. ताबडतोब काही द्राक्षरस बनत नाही. आणि इतका द्राक्षरस बनवायचा जो कालावधी आहे तो त्यांच्याकडे वेळ नाही किंवा दुसऱ्याकडून काही आणण्यासाठी सुद्धा त्यांना ती वेळ नाही. परंतु एक गोष्ट महत्वाची होती आणि ते म्हणजे की तिथल्या लोकांनी, त्याच्या आईने, शिष्यांनी ज्यावेळेस हा संपूर्ण चमत्कार जो पाहिलेला आहे त्यावेळेस त्यांनी प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे आणि या विश्वासाच्या द्वारे लोक प्रभूच्या मागे गेलेले आहेत. प्रियांनो, आज आमच्या सुद्धा जीवनामध्ये प्रभू अशा प्रकारचे चमत्कार करत असतो, अशा प्रकारचा प्रभू आमच्या जीवनामध्ये येत असतो. आम्हाला या गोष्टी पाहून त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की जे रिकामी रांजण आहे ते निश्चितच प्रभू पाण्याने जरी भरले परंतु त्यातून ते उत्तम आणि चांगलं निघाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करो आणि या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देऊ. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती, धन्यवाद आणि महिमा करतो तुझ्या या कृपेबद्दल. प्रभू, जी कृपा तू त्या काना येथील लग्नामध्ये केलेली होती त्याच प्रकारची कृपा तू आम्हा प्रत्येकावरती सद्वित कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. तुझ्याच मार्गी मी चालणार, मग दुःख संकटे किती हो मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार, मग दुःख संकटे किती हो मागे न फिरणार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.